नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे, शेतकऱ्यासाठी त्याची शेती म्हणजे काय? त्याचं आयुष्य असतं. आणि त्या शेतापर्यंत जाणारा रस्ता म्हणजे जणू काही त्याची जीवनवाहिनीच. पण जरा विचार करा, जर हीच जीवनवाहिनी कोणी मध्येच अडवून टाकली तर? ही अडचण आज आपल्या अनेक शेतकरी बांधवांना भेडसावतीये. चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की शेतरस्त्यावर आपला हक्क काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कायदा आपल्याला यात कशी मदत करतो. ही गोष्ट आहे शंकरची, आपल्यासारख्याच एका कष्टकरी शेतकऱ्याची. पिढ्यानपिढ्या ज्या रस्त्यावरून त्याची ये-जा होती, तोच रस्ता अचानक कोणीतरी बंद करून टाकलाय. आता प्रश्न फक्त रस्त्याचा नाहीये, तर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा आहे. शंकर पार गोंधळून गेलाय, काळजीत पडलाय. हे अचानक काय संकट आलं या विचारानं त्याचं मन अगदी बेचैन झालंय. अनेकांसारखंच त्यालाही कोर्ट कचेरी, कायदेशीर गोष्टींची भीती वाटते. आता पुढे करायचं तरी काय, कुठून सुरुवात करायची, हेच त्याला कळेनासं झालंय. त्याच्या मनात आता प्रश्नांचं काहूर माजलंय. जाऊन वाद घालावा का, नाहीतर पोलिसांत जावं, की मग शहरातल्या त्या मोठ्या महागड्या कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील? हे प्रश्न आणि ही भीती आज खेडोपाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून आहे. पण थांबा, शंकरला किंवा आपल्याला वाटते ना, तितकी ही गोष्ट अजिबात अवघड नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कायद्यानं अशा समस्यांवर एक अगदी सोपा, जलद आणि कमी खर्चाचा उपाय दिलाय. आणि तो उपाय अगदी आपल्याजवळ, आपल्या तालुक्यातच उपलब्ध आहे. पाहूया तो उपाय नेमका आहे तरी काय. बघा, कायदा आपल्याला 2 अगदी सरळ आणि स्पष्ट मार्ग दाखवतो. परिस्थिती क्रमांक 1, जर तुमचा पूर्वापारचा म्हणजे अनेक वर्षांपासून वापरात असलेला रस्ता कोणी अडवला असेल, तर त्यासाठीचा कायदा आहे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906. आणि परिस्थिती क्रमांक 2, जर तुम्हाला शेतीसाठी एखादा पूर्णपणे नवीन रस्ता हवा असेल, तर त्यासाठीचा मार्ग जातो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 मधून. आता शंकरच्या बाबतीत काय झालंय, तर त्याचा जुना वहिवाटीचा रस्ता अडवला गेलाय. म्हणजे त्याच्या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. ते दडलंय मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 मध्ये. चला मग आपण शंकरच्या या कायदेशीर प्रवासात त्याच्या सोबत राहूया आणि पाहूया तो आपला हक्क कसा मिळवतो. शंकरसाठी आणि त्याच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे मामलेदार कोर्ट. हे काहीतरी वेगळं किंवा मोठं न्यायालय नाही, तर हे खास शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वादांवर, विशेषतः रस्त्यांच्या वादांवर त्वरित न्याय देण्यासाठीच बनवलेलं एक प्रभावी शस्त्र आहे. मग आता प्रश्न येतो की हे मामलेदार कोर्ट म्हणजे नेमकं काय? तर हे आहे आपल्या तहसीलदारांचं न्यायालय. हो, आणि त्यांना दिवाणी न्यायालयासारखेच मोठे अधिकार दिलेले आहेत. अडवलेले रस्ते, पाण्यावरून होणारे वाद, अशा तक्रारींवर सुनावणी करून ताबडतोब न्याय देणं हेच या न्यायालयाचं मुख्य काम आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याची संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याला समजेल अशी सोपी आणि सुलभ ठेवलेली आहे. चला तर मग आता बघूया की शंकरला न्याय मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या पायऱ्या पार कराव्या लागतील. आणि विश्वास ठेवा, ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. तर पहिली पायरी आहे एक साधा अर्ज लिहिणं. हो, यासाठी वकीलच पाहिजे किंवा कायद्याची क्लिष्ट भाषा वापरली पाहिजे असं काहीही नाही. आपल्या साध्या सोप्या भाषेत आपली अडचण मांडायची, त्या अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्र जोडायची आणि हा अर्ज थेट आपल्या तहसील कार्यालयात जमा करायचा. पण एक गोष्ट इथं अजिबात विसरायची नाही. रस्ता अडवल्याच्या तारखेपासून बरोबर 6 महिन्यांच्या आतच हा अर्ज दाखल करावा लागतो. ही मुदत खूप महत्त्वाची आहे. बरं, आता अर्जासोबत कागदपत्र कोणती लागतील? चला, त्याची एक यादीच बघूया. 1. तुमच्या जमिनीचा चालू सातबारा उतारा. 2. मोजणीचा नकाशा. 3. ज्या व्यक्तींनी रस्ता अडवलाय त्यांची पूर्ण नावं आणि पत्ते. 4. रस्त्यात जो अडथळा आणलाय त्याचे फोटो. 5. तुम्ही हाताने काढलेला एक कच्चा नकाशा ज्यात रस्ता कुठे आहे हे दिसेल. आणि 6वा, सगळ्यात महत्त्वाचा, तुमची तक्रार 6 महिन्याच्या आतली आहे हे दाखवणारा काहीतरी पुरावा. एकदा का तुम्ही अर्ज दाखल केला की मग पुढे काय होतं? तर तहसीलदार लगेचच समोरच्या पार्टीला नोटीस पाठवतात. त्यानंतर दोघांनाही बोलवून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. इतकंच नाही, तर तहसीलदार स्वतः त्या जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करतात आणि मग सगळ्या गोष्टी तपासून अडथळा दूर करण्याचा अंतिम आदेश दिला जातो. आणि जर कोणी तो आदेश मानला नाही, तर गरज पडल्यास पोलिसांना बोलावून त्या आदेशाची अंमलबजावणी केली जाते.
आता एक महत्वाचा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की नेहमीचं दिवाणी न्यायालय असताना मामलेदार कोर्टच शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याचं का आहे? या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? हा फरक बघा, अगदी स्पष्ट आहे. एकीकडे मामलेदार कोर्ट, जिथे निकाल जलद लागतो, म्हणजे वेळ वाचतो, खर्च खूप कमी येतो आणि प्रक्रिया एकदम सोपी असते. याच्या अगदी उलट आहे दिवाणी न्यायालय, जिथे खूप वेळ जातो, खर्चही जास्त होतो आणि प्रक्रिया तर खूपच गुंतागुंतीची असते. पण या सगळ्यापेक्षा एक मोठा फरक आहे, तो म्हणजे अपील करण्याचा. मामलेदार कोर्टाच्या निर्णयानंतर त्यावर अपील करायची सोय नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकदा निकाल लागला की तो अंतिम, विषय तिथेच संपतो. त्यामुळे वर्षानुवर्ष चालणाऱ्या तारखा, हेलपाटे यातून शेतकऱ्याची सुटका होते आणि त्याला त्वरित दिलासा मिळतो. खरं सांगायचं तर हाच या कायद्याचा सर्वात मोठा फायदा आहे. तर मग शंकरच्या या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? एकच गोष्ट, की जर आपण कायदा व्यवस्थित समजून घेतला तर आपला हक्क मिळवणं अजिबात अवघड नाही. ही एक गोष्ट पुन्हा एकदा आणि कायमची लक्षात ठेवा, ही मुदत आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. तुमचा रस्ता किंवा पाणी कोणी अडवलं तर घटना घडल्यापासून फक्त आणि फक्त 6 महिन्यांच्या आत तुम्हाला मामलेदार कोर्टात तक्रार दाखल करावीच लागेल. ही वेळ निघून जाऊ देऊ नका. चला तर जाता जाता आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिला, तुमचा पूर्वापारचा वहिवाटीचा शेतरस्ता कोणीही अडवू किंवा बंद करू शकत नाही. दुसरा, मामलेदार न्यायालय कायदा 1906 नुसार तहसीलदारांना तो रस्ता खुला करून देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. तिसरा, ही प्रक्रिया अतिशय जलद, कमी खर्चाची आणि खास शेतकऱ्यांसाठीच बनवलेली आहे. चौथा, तक्रार 6 महिन्यांच्या आतच केली पाहिजे. आणि हो, एक शेवटची गोष्ट, हा कायदा मुंबई शहराला लागू होत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायदा हे एक शस्त्र आहे जे आपल्या संरक्षणासाठी बनवलं गेलंय. फक्त ते कधी आणि कसं वापरायचं हे आपल्याला माहीत असायला हवं. चला, माहिती मिळवूया, जागरूक होऊया आणि आपले हक्क मिळवूया. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.